सो हॅलो फ्रेंड्स, सो आजच्या पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत मेथड ऑफ रिडक्शन. सो मेथड ऑफ रिडक्शन मध्ये पण सेम ॲज इट इज, जर का क्वेश्चन्स येतोय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y बाय सॉल्विंग बाय इन्व्हर्जन, तर माझी प्रीवियस वाली व्हिडिओ ही पहा तुम्ही, त्याच्यामध्ये इन्व्हर्जन मध्ये सॉल्व केलं. सेकंडली आय एम सॉल्विंग बाय द व्हॉट रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड इज ऑल्सो द इझी टास्क. बघा त्याच्यामध्ये पण सेम 2/2 आणि 3/3. त्याच्यामध्ये अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा एक मोठा फॅक्ट. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला कन्वर्जन करता आलं पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल द क्वेश्चन इज व्हाट 2x plus 3y is equal to what 9, and second y minus x is equal to what -2. फर्स्ट ऑफ ऑल ह्याच्यामध्ये मॅट्रिक्स कन्वर्जन करायच्या आधी इथे बघा काय y minus x is equal to -2. सो मी त्याला पहिले कन्वर्जन करतो, म्हणजे -x इट गोज हियर अँड कम्स x प्लस y इथं -y -2 इथे जाणार प्लस, म्हणजे हे झालं इक्वेशन नंबर 2, हे झालं इक्वेशन नंबर 1. सो मॅट्रिक्स फॉर्म काय येणार आहे त्याचा 2 3 1 -1. अगेन व्हॉट इज द अननोन x y, आणि इथे किती आहे माझं 9 आणि 2. मी तुम्हाला सांगितलं सॉल्विंग बाय रिडक्शन मेथड. सॉल्व बाय रिडक्शन मेथड. अगेन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे डायगोनलचा खालचा हाफ फॅक्टर काय म्हटला पाहिजे 0, म्हणजे या 1 ला मला 0 बनवायचे. सिमिलरली मी ट्रान्सफॉर्मेशन वापरणार. 1 ला 0 कसा बनवू शकतो, तर कमांड बघा काय लिहिणार आहे r2 चेंजेस टू व्हॉट 2 टाइम्स ऑफ r2 मायनस r1, बिकॉज 2 टाइम्स ऑफ r2 केलं म्हणजे इथे 2 बनणार आहे. 2 मायनस 2 किती होणार आहे इथे 0. सो इथे बघा काय येणार आहे r2 चेंज करायचं, म्हणजे r1 तर माझा सेमच असणार आहे. r2 ला चेंज करताना काय 2 टाइम्स ऑफ r2 म्हणजे किती आहे 2, आणि इथे येणार आहे -2. r1 किती आहे गाइस माझा इथे 2, आणि इथे किती. सो 2 - 2 इथे येणार 0, -2 -3 इज व्हॉट -1. सो 0 आणि -5. सिमिलरली x अँड y, आणि इथे किती येणार आहे अगेन r1 द सेम 2r2 म्हणजे किती येणार 4 मायनस r1 इज व्हॉट 5, 4 - 5 इज व्हॉट -5. कळलं गाइस. हे झाल्यानंतर बघा खूप सिंपल आहे. सो -5 into y, so therefore we get what -5y is equal to what -5. मायनस मायनस गेलं म्हणजे 5y is equal to what 5, म्हणजे y किती आलं इथे 5/5, आन्सर किती आलं 1. सो y is equal to what 1, एक आन्सर आहे. खूप सिंपल मेथड आहे रिडक्शन. अँड सिमिलरली द सेकंड 2x टर्म बघा कशी होते 2x plus 3y is equal to what 9. सो therefore 2x plus 3 y ची व्हॅल्यू किती आहे गाइस इकडे तुमची 1 is equal to what 9. So therefore 2x plus 3 1 the 3 is equal to what 9. So therefore 2x 9 minus 3. So therefore 2x is 9 minus 3 is what 6. X is equal to what 6/2. This is my question. So my answer is what x is equal to 3 and y is equal to 1 are the solutions. ठीक है, दोन झाले. म्हणजे हा 2/2 चा क्वेश्चन आहे. 2/2 चा क्वेश्चन फार सिंपल होता. सिमिलरली मी सेम ॲज इट इज तुम्हाला 3/3 चा पण एक क्वेश्चन सॉल्व करून देतोय, तोही फार इझी. बघूया आपण. याचे वर्ड प्रॉब्लेम्स येतात. वर्ड प्रॉब्लेम्स आल्यानंतर तुम्हाला सॉल्व बाय रिडक्शन मेथडच करायचे. रिडक्शन मेथड इज अ व्हेरी सिंपल. सो द माय नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाट x plus 3y plus 3z, तीन टर्म्स x plus 3y plus 3z is equal to 12. सेकंड आहे इक्वेशन x plus 4y plus 4z is equal to what 15. And second last equation is what x plus 3y plus 4z is equal to 30. So इक्वेशन मध्ये बघा आता काय आलं इथे x चं कोएफिशियंट काय 1 3, इथे कोण आहे 1 4 4, इथे 1 3, आणि इथे किती. सिमिलरली हियर इज व्हाट x y and z. अगेन इथे किती आलं 12 15, and here is what. सिमिलरली सेम ॲज इट इज हे डायगोनल एलिमेंट आहे. डायगोनल एलिमेंटच्या खालचे तीन टर्म्स मला काय बनवायचे 0. बघा मी कसं म्हणतो, फर्स्ट ऑफ ऑल r3 ला चेंज करतो. r3 चेंजेस टू व्हाट r3 minus r1 मी डायरेक्टली केलं. r3 minus r1 बाकी सगळं सेम आहे ॲज इट इज. r3 किती आहे माझे इथे 1 3 4 minus r1 is what 1 3 आणि 3. So answer will be what 0 0 and 1.
similarly here is what x, y आणि z. Command is what for 12 and 15. R3 minus R1 म्हणजे 13 minus 12 आन्सर किती ना डायरेक्टली 1. सो नेक्स्ट इज व्हाट मला या टर्मला 0 बनवायचं आहे. सिंपल आहे. कमांड बघा काय होतं R2 चेंजेस टू व्हाट R2 मायनस व्हाट R1. म्हणजे सिंपल कमांड आहे. R2 चेंज करायचं म्हणजे R1 आणि R3 सेम म्हणजे मी ते लिहून घेतलं. R2 minus R1 आहे. 1 minus 1 किती येणार आहे 0. 4 minus 3 is what 1. 4 minus 3 is what 1. आणि here is what again x, y आणि z. R2 चेंज करायचं म्हणजे R1 आणि R3 सेम. 15 minus 12 आन्सर किती येणार? ठीक आहे, पण डाऊट नसावा इथपर्यंत क्लिअर असेल. सो नेक्स्ट इज व्हाट बघा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स 0 आहे 1 2 3 yes 0. सो मी डायरेक्ट लिहू शकतो इथे 1z इज इक्वल टू किती आले 1. सो देयरफॉर z इज इक्वल टू किती आले 1. एक इक्वेशन मिळालं. सेकंड इक्वेशन बघा काय मिळते मला 1y प्लस 1z इज इक्वल टू व्हाट 3. सो 1y प्लस 1z ची व्हॅल्यू किती गाइस इथे 1 इज इक्वल टू व्हाट 3. तो y इज इक्वल टू व्हाट 3 minus 1 y इज नथिंग बट व्हाट y किती आहे y2 आल्यानंतर मला पाहिजे फर्स्ट इक्वेशन माझं बिग इक्वेशन आहे बघा 1x खूप सिंपल इक्वेशन आहे प्लस 3y प्लस 3z इज इक्वल टू माय बिग टर्म इज व्हाट 12. सो गाइस x प्लस 3 y ची व्हॅल्यू किती गाइस 2 प्लस 3 z ची व्हॅल्यू किती 1 इज इक्वल टू व्हाट 12. सो देयरफॉर x प्लस 3 2 is 6 प्लस 3 इज इक्वल टू व्हाट 12. So x plus 6 plus 3 is what 9 is equals to what 12. So x is equals to what 12 minus 9. So मला तीन टर्म्स आले बघा x, y आणि z. या तिन्ही टर्मचे आन्सर बघा x ची व्हॅल्यू किती आहे 3, y ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि z ची व्हॅल्यू किती आहे 1. बघा 3 2 1 इट्स अ व्हेरी सिंपल क्वेश्चन. बघा सिंपल क्वेश्चन ने आन्सर आला इथे. हे तुम्ही बघू शकता. येस. याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे मी तुम्हाला तो क्वेश्चन देतो तुम्ही सॉल्व्ह करा बघा तुम्हाला आन्सर काय देतंय. x plus 5 plus z is equals to 1. गाइस हे 4 मार्काचे क्वेश्चन आहे ज्यामध्ये काहीच दम नाहीये. जर का हा सेक्शन डी मध्ये येतो तुम्हाला सॉल्व्ह करायचाच आहे हा. 2 and second is what x plus y same as we solve by reduction method. तुम्ही सॉल्व्ह करा. बघा गाइस मी तुम्हाला हा अख्खा चॅप्टर झाला काही वर्ड प्रॉब्लेम आहे ते वर्ड प्रॉब्लेम पण इझी आहे तेही मी तुम्हाला एका लास्ट व्हिडिओ मध्ये देईन. इन्व्हर्जनचे क्वेश्चन्स रिडक्शनचे क्वेश्चन्स हे पण सॉल्व्ह करून दिले. तुम्ही स्वतः एकदा एक्सरसाइज सॉल्व्ह करा. काय डाऊट असेल तर नक्की मला तिकडे कमेंट सेक्शन मध्ये करा. तोपर्यंत थँक्यू.